कैसा हराया मुंब्र्यातल्या प्रभाग क्रमांक 30च्या निवडणुकीनंतर सोशल मीडियावर हा एकच व्हिडिओ तुफान व्हायरल होत होता। डोळ्यावर गॉगल, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि विरोधकांना थेट आव्हान देणाऱ्या MIMच्या नगरसेविका सहर शेख तेव्हा चांगल्याच चर्चेत आल्या होत्या। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी जी एंट्री मारली त्याची चर्चा अख्खा महाराष्ट्रात झाली। पण मंडळी, राजकारणात जितक्या वेगाने हवा तयार होते तितक्याच वेगाने ती विरघळूनही शकते। ज्या डायलॉगने सहर शेख यांना प्रसिद्धी मिळवून दिली, आता त्याच सहर शेख यांचं नगरसेवक पद मोठ्या वादात अडकलंय। आरोप आहे की शासकीय यंत्रणांची दिशाभूल करण्याचा आणि चक्क बोगस जात प्रमाणपत्र सादर करण्याचा। नेमकं प्रकरण काय आहे तर सहर शेख यांनी खरंच कागदपत्रात फेरफार केली का आणि आता त्यांचं पद जाणार का? चला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। खरं तर मुंब्र्याच्या राजकारणात गेल्या वर्षी हा एकच आवाज घुमत होता, तो आत्मविश्वास, ती देहबोली आणि समोरच्याला थेट शिंगावर घेण्याची वृत्ती। MIMच्या सहर शेख रातोरात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या व्हायरल सेन्सेशन बनल्या। पण म्हणतात ना, राजकारणात जितक्या वेगाने तुम्ही वर चढता तितक्याच वेगाने तुमचे पाय ओढणारेही तयार असतात। आज सहर शेख यांच्या त्याच विजयाची आणि स्टाईलची चर्चा नाहीये, तर चर्चा आहे त्यांच्या नगरसेवक पदावर आलेल्या गडांतराची। आरोप छोटा मोठा नाहीये, तर थेट शासकीय यंत्रणांची दिशाभूल आणि बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याचं आहे। ठाणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 30 मुंब्र्याचा हा पट्टा म्हणजे तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि जितेंद्र आव्हाडांचा बालेकिल्लाच होता। पण या बालेकिल्ल्यात भगदाड पाडलं ते MIMच्या सहर शेख यांनी। त्या निवडून आल्या आणि त्यांनी जो व्हिडिओ टाकला त्याने सोशल मीडियावर आग लावली। कैसा हराया हा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला होता, पण आता विरोधकांनी त्यांना उलट प्रश्न विचारलाय की कसा मिळवला, म्हणजे जातीचा दाखला कसा मिळवला। तक्रारदार सिद्दीकी अहमद यांनी पुराव्यासह काही गंभीर आरोप केलेत की सहर शेख यांचे वडील युनुस इक्बाल शेख हे मूळचे महाराष्ट्राचे नाही, तर ते उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत। आता नियमानुसार जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित होते तेव्हा त्यांना इथले आरक्षणाचे फायदे मिळण्यासाठी नमुना 10 म्हणजे फॉर्म क्रमांक 10चा फॉर्म भरावा लागतो। हा फॉर्म विशेषतः स्थलांतरित नागरिकांसाठी असतो। पण तक्रारीनुसार युनुस शेख यांनी काय केलं तर त्यांनी नमुना 10 फॉर्म ऐवजी नमुना क्रमांक 8 फॉर्म भरला। आता तुम्ही म्हणाल, यात मोठं काय संकट आहे किंवा काय फरक आहे? तर नमुना 8 हा महाराष्ट्रातील स्थानिक रहिवाशांसाठी असतो। आरोप असा आहे की त्यांनी स्वतःची माहिती लपवून किंवा अधिकाऱ्यांची दिशाभूल करून आपण इथलेच मूळ रहिवाशी आहोत असं भासवलं आणि त्या आधारे OBC जात प्रमाणपत्र मिळवलं। दुसरा मोठा प्रश्न जो उपस्थित केला जातोय तो म्हणजे लॉजिकचा। सहर शेख राहतात ठाण्यात, त्या निवडणूक लढल्या ठाण्यातूनच, मग त्यांनी जातीचा दाखला मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून का घेतला? साधारणपणे तुम्ही जिथे राहता किंवा आपण सगळे जिथे राहतो तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून दाखला घेणं अपेक्षित असतं, पण त्यांनी मुंबईचा रास्ता का धरला? तक्रारदाराचा असा दावा आहे की ठाण्यातील यंत्रणांना चकवा देण्यासाठी हा सगळा बनाव रचला गेला होता। मुंबईतून दाखला मिळवला आणि तो ठाणे महानगरपालिकेत सादर केला, यालाच म्हणावं यंत्रणांची दिशाभूल। हे प्रकरण जेव्हा ठाणे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे गेलं तेव्हा खरा ड्रामा सुरू झाला। 18 मार्चला पहिली सुनावणी झाली होती, जेव्हा सगळे हजर झाले पण युनुस शेख गायब होते। कारण दिलं की तब्येत ठीक नाही। वकिलांनी काही कागदपत्र आणि कलर प्रिंट दिल्या। 23 मार्चला पुन्हा सुनावणी झाली। यावेळी ठाणे तहसीलदारांनी कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली। सूत्रांच्या माहितीनुसार तहसीलदारांनी सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्रात अनेक गंभीर त्रुटी काढल्या आहेत। जेव्हा एखादा अधिकारी कागदावर त्रुटी काढतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की सादर केलेले पुरावे आणि सरकारी रेकॉर्ड्स यांचा मेळ बसत नाहीये। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सहर शेख यांचं पद जाणार का? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यानुसार म्हणजेच MMC ऍक्ट नुसार जर एखादा उमेदवार राखीव जागेवरून निवडून आला असेल तर त्यानंतर त्याचं जात प्रमाणपत्र अवैध म्हणजेच इनव्हॅलिड ठरलं तर त्याचं सदस्यत्व तारीख 1 पासून रद्द मानलं जातं। म्हणजे जर जात पडताळणी समितीने म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी कमिटीने जर सहर शेख यांचा दाखला रद्द केला तर त्यांचं नगरसेवक पद आपोआप जाईल। इतकंच नाही तर सरकारी यंत्रणांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो। आता या सगळ्या प्रकरणाकडे दोन नजरेतून आपण पाहू शकतो। पहिलं म्हणजे कायदेशीर बाजू। जर खरंच नमुना 8 आणि नमुना 10चा घोळ असेल तर हे प्रकरण सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांच्यासाठी खूप महागात पडणार आहे। कागदपत्र खोटं बोलत नाहीत। दुसरं म्हणजे राजकीय बाजू। मुंब्र्यात MIMची वाढती ताकद आणि प्रस्थापित पक्षांसाठी डोकेदुखी ठरते। सहर शेख यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी विरोधकांनी हा कायदेशीर सापळा रचला असल्याची चर्चा मुंब्र्याच्या गल्लीबोळात सुरू आहे। पण शेवटी लोकशाहीत कागदपत्र आणि पुरावेच बोलतात। सहर शेख आणि त्यांच्या वडिलांनी अद्याप यावर काही सविस्तर बाजू मांडलेली नाहीये।
त्यांनी जर हे आरोप फेटाळून लावले तर त्यांना हे कोर्टात सिद्ध करावं लागेल. ज्या कैसे हरा या व्हिडिओने सहर शेख यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं, आता त्याच विजयाच्या पायावर बोगसगिरीचा आरोप होतोय. सहर शेख ही लढाई जिंकणार की मुंब्र्यात पुन्हा पोटनिवडणूक लागणार हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात कागदपत्रांचा घोळ हा नेत्यांसाठी सर्वात मोठा शत्रू राहिलाय आणि हे इतिहासात देखील मांडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय, सहर शेख या सापळ्यातून बाहेर पडतील का? कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं.